जरांगेंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अतिशय वेगानं हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील आणि मागण्या मान्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय। जरांगेंचं समाधान करेल असा मसुदा तयार करण्यावरती सध्या चर्चा सुरू आहे। आणि एपीएमसी मधनं आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। वर्षा बंगल्यावरून ओम देशमुख आपल्या सोबत आहेत आणि आझाद मैदानातून धनंजय दळवी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सुरुवातीला मी ओमकडे जाईन। ओम, सरकार दरबारी मोठ्या हालचाली होत आहेत, खलबतं होत आहेत आणि जरांगेंना पटेल असा मसुदा तयार करण्यावरती चर्चा सुरू आहे। काय याबाबत काही घडामोडी घडतायत का? काही कलमं किंवा काही बाबी समोर आलेल्या आहेत का यातल्या? नम्रता, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली म्हणजे जरांगेंचं समाधान करता येईल अशा प्रकारची कुठली गोष्ट आपण करू शकतो याबाबत शासनाकडनं हालचाली सुरू झाल्यात। यातला सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा, सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारमधील उच्चपदस्थ मंडळींनी पुढारी न्यूजला जी माहिती दिली त्यानुसार ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाचं समाधान केलं जाईल अशा प्रकारच्या घटना किंवा अशा प्रकारची तरतूद शासन दरबारी केली जाईल। त्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहेत त्याबाबतच्या ज्या काही बैठका आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील जे आंदोलन उद्या संभाव्य परिस्थितीमध्ये होईल अशी शक्यता आहे। ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी बोलून दाखवले की काहीही झालं तरी आम्ही उद्या मुंबईत दाखल होणार म्हणजे होणारच। त्या अनुषंगानं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी ही दोन महत्त्वाची अधिकारी मंडळी 5:35 वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाली आहेत। तब्बल 40 मिनिटांहून अधिक काळ लोटलाय। अद्याप या तीन मंडळीमध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात याबाबत एक बैठक सुरू आहे। 40 मिनिटांपासून याबाबत नेमकी काय चर्चा सुरू आहे, कशा प्रकारच्या हालचाली उद्या केल्या जाऊ शकतात, जर लाखोंच्या संख्येनं जो मराठा समाज मुंबईच्या विषयावर येऊन ठेपलाय तो जर मुंबईमध्ये आला तर कशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते, या सगळ्या बाबींवर उहापोह केला जातोय, चर्चा केली जाते। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले जाऊ शकतात, त्याबाबत काय तोडगा काढला जाऊ शकतो याची चर्चा सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरमध्ये आज सकाळी होते। त्यांची सुद्धा भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे दोन महत्त्वाच्या पातळ्यांवरती, एकतर प्रशासकीय पातळीवरती कशा प्रकारे तोडगा काढला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित कशा प्रकारे राहील, या दोन पातळ्यांवर, या दोन महत्त्वपूर्ण बाबींवर, या दोन आघाड्यांवर सरकारला काम करावं लागतं। एक प्रकारे सरकारची तारेवरची कसरत होते हे आता जवळपास स्पष्ट आहे। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये जे निर्णायक तास ठरणार आहेत त्यामध्ये सरकार नेमकं काय करते आणि कशा प्रकारे मराठा समाजाचं आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न सरकारकडनं होईल हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। अगदी ओम, सोबत राहाच। आपण धनंजयकडे जाऊया। आझाद मैदानात धनंजय सध्या आहे। धनंजय, सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या अटी, ज्या मागण्या समोर ठेवलेल्या जरांगेंनी त्या तसा मसुदा तयार करण्याचे प्रयत्न आहेत, मात्र ओबीसींच्या आरक्षणालाही त्यासोबत धक्का लावणार नाही असं सुद्धा सरकार म्हणतंय। इथले कार्यकर्ते दिसत आहेत तुझ्यासोबत, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच आपण जर पाहिलं तर सरकारी दरबारी हालचालींना वेग आलेला आहे आणि अशामध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आज मुक्काम हा वाशीतच असणार असलं स्पष्ट केलंय। मात्र जे मराठा समाजाचे बांधव आहेत ते आझाद मैदानात आहेत आणि त्या आझाद मैदानातच ठाम असणार आहे। आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची नेमकी आजची भूमिका काय असणार आहे। एकीकडे अध्यादेश येणार नाही तोपर्यंत वाशीमधून मनोज जरांगे पाटील हे कुठेही जाणार नाहीये, त्यांचा मुक्काम आज वाशीमध्येच असणार आहे। तुम्ही आझाद मैदानात ठाम आहात, नेमकी काय भूमिका आहे, पुढे कसं काय आहे? कारण की सगळे सोयरे असतील, इतर जर आपण पाहिलं तर 57 लाखांच्या जवळपास नोंदणी आहेत, या सगळ्या विषयाला धरून काय बोलाल? हे बघा, मराठा समाज अत्यंत आशेनं मुंबईच्या दिशेने आलेला आहे। आम्हाला 50% आतलं ओबीसी मधून आरक्षण जर मिळणार नसेल तर मग ह्या त्यागाचा, या कष्टाचं काहीही फलित होणार नाही। आज सरकारनं काही शासनादेश जरांगे पाटलांच्याकडे घेऊन गेलेले आहेत, बरं, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। काही प्रमाणात सकारात्मकता आहे असं आम्हाला वाटलं, पण जरांगे पाटलांनी अजून उपोषण किंवा आंदोलन माघार घेतलेलं नाही आणि म्हणून त्याच्यात काही ना काहीतरी उणीव 100% राहिलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा चर्चेला विषय असा आलाय पूर्ण राज्यामध्ये की 54 लाख 57 लाख हे आकडे नेमके कुठल्या ऑफिशियल डेटाने दिलेला आहे? बरं, हे 54 लाख किंवा 57 लाख असतील तर हे नेमकं
जुने आरक्षण घेणाऱ्या लोकांचा आहे की नव्यानं सापडलेला आहे, हाही प्रश्न निरुत्तरित आहे. बरोबर. बरं, ह्या 54 लाखामधले काही हजारच मराठवाड्यामध्ये सापडलेले आहेत नोंदी. मग मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांचा प्रश्न सुटणार आहे का, की पुन्हा एकदा आमच्या नशिबाला लढण्याची आणि झगडण्याचीच परिस्थिती येणार? असे प्रश्न बांधवांनी करायला सुरू केले. मला सुद्धा फोन आले. आमच्या वाशीत नसू इथं परमिशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही पुढे आलो होतो आणि ओबीसीच्या नेत्यांनी काही आव्हान केलं होतं की आम्ही पण येणार आहे, हे करणार आहे, म्हणून आम्ही इथे हेच बघण्यासाठी प्रिकॉशन घेण्यासाठी इथं आलो होतो. पण जे काही सभा ऐकली आम्ही त्याच्यातनं सध्याच्या पोझिशनला तरी मराठ्यांचं समाधान झालेलं नाही. मराठा समाज अजून मुंबईतच आहे. जोपर्यंत आम्हाला टिकणाऱ्या हक्काचा ओबीसी मधला हिस्सा मिळत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही आणि त्यातूनच आरक्षण दिलं जाईल. काय वाटतं या भूमिकेबद्दल? बघा, असं जर म्हणत असतील धक्का न लागता, तर ते मराठ्यांच्या सोबत पुन्हा खेळ करायला लागलेला आहे, तेवढं मात्र निश्चित. बरं, कारण आपण आहे अगदीच या भावना समजण्यासारख्या आहेत मराठा समाजाच्या. आणि आता संख्या उद्या 12 पर्यंत सरकार काय निर्णय घेतं हे आपल्याला बघावं लागेल. धनंजय, आपण एपीएमसी मध्ये जाऊया. निकेश आपल्यासोबत आहेत. निकेश, एपीएमसी मधल्या कार्यकर्त्यांची आता काय भूमिका आहे? कारण आजचा मुक्काम तिथेच असणार आहे हे आता ठरलेलं आहे. नक्कीच नम्रता, जोपर्यंत सरकारकडनं अध्यादेश येत नाही तोपर्यंत आजची रात्र जे आहेत मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेला जो लाखोंचा समुदाय जो आहे, जे मोर्चेकरी आहेत, ते आज रात्रभर नवी मुंबईतल्या या वाशीतील एपीएमसी मार्केटमध्येच मुक्कामी थांबणार आहेत. त्याची व्यवस्था जी आहे ते ह्या एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेली आहे. हजारोंच्या संख्येने वाहनची पार्किंग जी आहे त्या एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेली आहे. एपीएमसी मार्केटल्या त्या माथाडी कामगारच्या संघटनांनी त्यांची जेवणाची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे. मात्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातनं हे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले होते, ते मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये येऊन स्वतःचं जेवण जे आहे ते स्वतः बनवू लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे जालनामधलं म्हणजे जरांगे पाटील ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत त्या जिल्ह्यातले हे सगळे मराठा आंदोलक आहेत. ते स्वतः इथे चपात्या बनवण्याचं काम सुरू आहे, जेवण बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. कारण त्यांच्या जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आज कुठेतरी मुंबईच्या दिशेने जाण्याच्या तयारीत ते आले होते. जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंतचं जे काही जेवणाचं साहित्य असेल, जे सामान असेल, त्याची व्यवस्था हे त्यांच्या गावातनच करून आलेले आहेत. आपण नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा, तुम्ही कधी निघाला होतात आणि कशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केलेली आहे? कारण आज सगळे मिळून आता जेवण बनवण्याचं काम करताय. किती दिवसांचं जेवणाचं साहित्य तुम्ही घेऊन निघाला होता? आम्ही प्रथम माझं नाव सांगतो, विष्णू चक्के. माझा तालुका भोकरदन, जालना जिल्हा, गारखेडा देवी इथून आलेलो आहे. आम्ही 20 तारखेला गावाकडून निघालो, अंतरवालीला आलो. आज आमचा 7वा ते 8वा दिवसाचा मुक्काम आहे इथं. आम्ही सगळे एका महिन्याचं घरून सामान आणलेलं आहे खाण्यापिण्याचं. आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांना वर्गणी करून आम्हाला 20 जणांना इथं पाठवलं. आमची सगळे साबळे मंडळी टीम आहे गावाची. गावानं सगळ्यांना वर्गणी करून आम्हाला 20 जणांना इथं पाठवलं. एका महिन्याचा आमचा स्वयंपाक आहे. आज आमचा इथून किती दिवसाचा मुक्काम आहे आम्ही काही सांगू शकत नाही. दादानं जेव्हा सांगितलं आम्हाला इथून जायचं त्यावेळेस आम्ही इथून निघू. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे. आमचा सगळा स्वयंपाक गाडीमध्ये, सगळा स्वयंपाक पाणी, सगळं गॅस, सगळं टोटल घेऊन आलेलो आहे आम्ही. मराठा तरुण देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. दादा, काय सांगाल, किती दिवसापासून तू या आंदोलनामध्ये सहभागी आहेस? म्हणजे निकेश, आपल्याला असं दिसतंय की संपूर्ण तयारीनिशी आलेले आहेत. उद्या जरी तोडगा निघाला तर आनंदाने घरी जाऊ, पण तोडगा नाही निघाला तर इथे मुक्काम करण्याच्या तयारीने हे कार्यकर्ते आलेले दिसतात. निकेश, धन्यवाद. इकडे ओम आणि धनंजय सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार.